सरकारला सोडू की पळू करून सोडू, शेतकऱ्यांचे मायबाप जनतेचे जे प्रश्न सोडवले नाही याकडे आपण कसं बघता? कारण सरकारला पळो की सोडो करण्यासाठीच या ठिकाणी संघटनेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. परंतु तरी सुद्धा तत्पूर्वी मी सरकारला सांगू इच्छितो, कारण सरकारने बळीराजा म्हणजे शेतकऱ्याचा जो कर्जमुक्तीचा प्रश्न आहे तो ताबडतोब मार्गी लावला पाहिजे आणि शेतकऱ्याला गरजवंत जे शेतकरी आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. आता संघटनेच्या माध्यमामधून आम्ही त्यांना सरकारांना एक निवेदन दिलेलं आहे कर्जमाफ करा म्हणून. त्यांच्यावरती काही दिवसांमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु कालचं काय दादाचं उपमुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आलेलं आहे ते मी या ठिकाणी काही ऐकलेलं नाही. तरी पण मी आजच्या तुमच्या सांगण्यावरून असं सांगू इच्छितो सरकारला, कारण असं करू नका. कारण जे साल येतं, जे वर्ष येतं, कारण पाऊस पडत नाही, पडला तर जादा पडतो नाही तर कमी पडतो आणि शेतकऱ्याला जे कर्ज भरण्याची जी शक्ती असते त्याच्याकडे जेवढे धन दौलत प्राप्त व्हायला पाहिजे ती होत नाही. म्हणून सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा. दुसऱ्या लोकांसाठी दुसऱ्या ठिकाणी जो पैसा वापरला जातो तो पैसा शेतकऱ्याकडे याच्यावरती वळीला पाहिजे आणि शेतकऱ्याचे चांगले दिवस कसे येतील हे बघितलं पाहिजे. कारण शेतकरी जर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जिवंत राहिला नाही, कारण शेतकऱ्याला बळीराजा या ठिकाणी म्हटलेला आहे, कारण तो देशाचा पोशिंदा आहे आणि त्याच्यावरची जर अशी परिस्थिती असेल त्याच्यावर शेतकऱ्यांनी मुलीचे लग्न असतात, मुलाचे शिक्षण असतात, वेगवेगळे त्याच्या पाठीमाग व्याप या ठिकाणी असतो आणि म्हणून दुसरं काम सरकारच्या माध्यमातून नाही झालं तर चालेल. परंतु आमची विनंती आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने की दुसरं काही काम तुम्ही बाजूला ठेवा, परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी कशी करता येईल याच्याकडे बघावं आणि शेतकऱ्याला गरजवंत जे शेतकरी आहे आम्ही सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी करा असं या ठिकाणी म्हणणार नाही. परंतु खरोखर जो माणूस नुसता शेतीवरती अवलंबून आहे त्याला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही, त्याच्याकडे जोडधंदा नाही, त्यासाठी त्या गरजवंत शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सरकारने निश्चित या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि त्या गरजवंत शेतकऱ्याला कर्जमाफी करावी असं मी सरकारला आव्हान करतो. आणि जर शेतकऱ्याने कर्जमाफी केली नाही सरकारने तर आमच्या बळीराजा संघटनेच्या वतीने आम्ही अगोदर महाराष्ट्रामध्ये फार मोठं या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत आणि नंतर मी जर त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेण्यास हे केलं तर आम्ही केंद्र सरकारापर्यंत केंद्रामध्ये सुद्धा अख्ख्या भारतामध्ये आम्ही बळीराजा संघटनेच्या माध्यमामधून आम्ही आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव सुद्धा नाही याकडे आपण कसं? कारण हा जो प्रश्न आहे हा फार जुना प्रश्न आहे. कारण सरकारामध्ये हे जे मंत्री असतात तेही शेतकऱ्याचेच मुलं असतात, परंतु शासनामध्ये गेल्यानंतर आपण जसं म्हणतो की तो गरीबाचा मुलगा एकदा श्रीमंत झाल्यानंतर त्याला गरिबीची आठवण येत नाही, तसंच या ठिकाणी काही घड्या झालेलं असं वाटतं मला. कारण जेही मंत्रिमंडळ आता स्थापन झालेलं आहे, कारण या मंत्रिमंडळामध्ये 75% शेतकऱ्याचे मुलं हे मंत्री आहेत, परंतु त्यांना माहिती आहे शेतकऱ्याच्या मुलं याला बाजारभाव नाही मालाला, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेत नाही. म्हणून काही एक लोक अशी चर्चा करतात का सरकारात गेल्यानंतर सगळेच निर्णय घ्यावे लागत नसतात, काही निर्णय प्रलंबित ठेवत असतात. पण मग सरकारला माझं एक आव्हान आहे, जे प्रलंबित निर्णय ठेवायचे ते वेगळे त्याच्यामध्ये काहीतरी आपण करावं, दुसरे ज्याची आवश्यकता नाहीये ते निर्णय प्रलंबित ठेवा. पण तो शेतकरी राजाचा जो प्रश्न आहे, शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे हा तातडीने हातात घ्यावा, त्याच्यावरची चर्चा करावी, त्याच्यामध्ये निधी कसा उपलब्ध करून देता येईल, शेतकऱ्याचं बिल कसं उपलब्ध करून देता येईल आणि जो गरजवंत शेतकरी जो आहे त्याला या ठिकाणी कर्जमाफी कशी देता येईल याच्याकडे लक्ष द्यावं असं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि मी या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आवाहन करतो. माझं नाव शिवाजीराव साळुंके पाटील, मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी काम करतो. आमचे संस्थापक अध्यक्ष मांडकीकरजी यांनी मला प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे आणि या अगोदर आम्ही बऱ्याच संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे नक्कीच आम्ही सरकारला या संघटनेच्या माध्यमातून सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा जो ज्वलंत प्रश्न आजच्या घडीला जो उभा आहे हा गरजवंत शेतकऱ्याला कर्जमाफ करावं हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रभाकर भुसारे बापू, मराठवाडा सचिवपदी माझी आज सरांनी नियुक्ती केलेली आहे. काय जबाबदारी दिली आपल्याला? माझ्यावरती मराठवाडा सचिव म्हणून त्यांनी एक जबाबदारी दिलेली आहे. पक्ष संघटनासाठी आपण काय कराल? पक्ष संघटना जे ध्येय धोरण ठरविल आणि जी दिशा देईल
त्या संदर्भात उभ्या मराठवाडा नाही तर महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीनं लक्ष घालून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कसे आंदोलनं करायचे, कशी नीती आखायची या संदर्भामध्ये अभ्यासपूर्वक आणि विधी तज्ज्ञाचा, कायदे तज्ज्ञाचा सगळ्यांचा सल्ला घेऊन आणि चांगल्या पद्धतीने सरकार शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं धोका देऊ लागलं त्याच्यातून शेतकऱ्याची कशी सुटका होईल आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे इडापिडा जाऊन बळीचं राज्य येऊ द्या. आजपर्यंत तमाम शेतकऱ्यांच्या संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढल्या, उभा राहिल्या, पण खऱ्या परिस्थितीमध्ये सत्तेच्या लोभापायी सत्तेमध्ये सामील झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला विसरून गेल्या आणि आज वाहनभुशीचं आणि खाणं म्हशीचं शेतकऱ्यांसाठी एक वेगळा कायदा आणि आम जनतेसाठी वेगळा कायदा. आज अर्थमंत्र्यांनी सांगितलं, अजितदादांनी, की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही आणि खासदार आमदाराचं वेतन वाढण्यासाठी सरकारकडे पैसा आहे. अदानी अंबानीचं कर्ज शेतकऱ्यांच्या आधी त्यांनी माफ केलं आणि शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष करतात आणि शेतकऱ्याला धोका देणारं हे सरकार आहे आणि 100% यांना कैचीमध्ये पकडून आणि आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीचं आंदोलन करून आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही. म्हणजे सरकार उद्योगपती राजधानी शेतकरी 100% शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे आणि उद्योगपत्यांच्याच बाजूचं सरकार आहे. संभाजीनगर कोणकोणती समस्या आहे शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, कामगारांच्या पण समस्या आहेत, सुशिक्षित बेरोजगारांच्या पण समस्या आहेत आणि आमची बळीराजा संघटना ही प्रथम दर्शा शेतकऱ्यासाठी येतं प्रथम प्राधान्य देऊन त्याच्यानंतर कामगार आणि सुशिक्षित बेरोजगार व वयोवृद्ध, अपंग, दिव्यांग ह्या सर्व बांधवासाठी यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आहोत.